नमस्कार मंडळी. प्रियंका पाटील तुमच्यासाठी टेक तडका 24/7 वर घेऊन आलीये एक जबरदस्त टेक अपडेट. रहो ऐका ऐका, हेडलाईन्स सांगतायत की एआय पायलट्स थोडे स्टॉल झालेत, पण हे खरं नाहीये. ग्लोबल लीडर्स तर एआयला प्रोडक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात डिप्लॉय करायला लागले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग असो, पेमेंट्स असो किंवा रिटेल, फोकस हाच यशाचा मंत्र आहे. म्हणजे डोमेन स्पेसिफिक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यावर भर दिला जातोय. हा डिस्कशन फक्त हाईपच्या पलीकडे जातोय. एआय बिझनेस रियालिटीला मीट झाल्यावर काय ब्रेकिंग पॉइंट्स येतात आणि एंटरप्राइजेस त्यांना कसं फिक्स करत आहेत हे पण कळतंय. डिप्लॉयमेंट बॅरियर्स, ऑटोमेशनचा ह्युमन इम्पॅक्ट आणि डीप एक्सपर्टीजमुळे मेजरेबल रिझल्ट्स कसे मिळतात यावर डिटेल्ड इन्साइट्स मिळतील. आणि ही स्टार्टअप्सची गोष्ट पण ऐका. ग्लोबल स्केलवर काम करताना टॅलेंट शोधणं हे आव्हान नाहीये, तर त्यांना पे करणं हे मोठं चॅलेंज आहे. ट्रेडिशनल पेरोल आणि बँकिंग सिस्टम्स डिजिटल फर्स्ट वर्कफोर्सला सपोर्ट करू शकत नाहीत. व्हिसा कॉस्ट्स वाढतायत, यूएस पॉलिसीज पण बदलतायत, यामुळे ग्लोबल हायरिंग ॲक्सिलरेट होतंय. इथेच तर फिनटेक इनोव्हेशन मदतीला येतंय. लाईट डिजिटल वॉलेट्स, स्टेबल कॉइन्स आणि क्रिप्टो रेल्समुळे पेमेंट्स फास्टर, चीपर आणि बॉर्डरलेस होतायत. पेरोल हे फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चरची नेक्स्ट फ्रंटियर आहे, जिथे कंप्लायन्स आणि इनोव्हेशन एकत्र येतायत. स्टार्टअप्स आता ग्लोबल टीम्सना कॉम्पिटिटिव्ह एजमधून बघतायत. एआयच्या फास्ट जगात ट्रेडिशनल प्रॉडक्ट सायकल्स चालणार नाहीत. कॉन्स्टंट मॉडेल रिलीजेस, फियर्स कॉम्पिटिशन आणि इंटेन्स वर्क डिमांड्स यासाठी इंजिनिअरिंग लीडरशिप पण नवीन हवंय. फॅक्टरी, मर्कर, फायरवर्क्स, टायनी फिश आणि वोयाज एआयचे लीडर्स शेअर करतायत की ते रेझिलियंट टीम्स कशा बिल्ड करतायत, लीन रिसोर्सेसमधून ग्रोथ कशी ड्राईव्ह करतायत आणि एआयच्या स्पीडने इम्पॅक्टफुल लीडरशिप कशी करतायत. अमेझिंग, राईट? एकंदरीत एआय फक्त फ्युचर नाहीये, तर प्रेझेंट आहे आणि टेक तडका 24/7 तुम्हाला याबद्दलची सारी माहिती देणार.